मन की बातच्या 132व्या भागात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिका, इस्रायल आणि इराण युद्धावर भाष्य केलं। आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे पेट्रोल डिझेलचं संकट निर्माण झालं, पण भारत या आव्हानाचा सामना करतो आहे। आपले जागतिक संबंध, विविध देशांकडून मिळत असलेलं सहकार्य आणि गेल्या एका दशकात देशानं मिळवलेली क्षमता यामुळे भारत या परिस्थितीचा खंबीरपणे सामना करतोय। त्यामुळे नागरिकांनी जागरूक राहावं, अफवांना बळी पडू नये असं आवाहन पंतप्रधान मोदींनी केलं आहे। साथियों, जिस क्षेत्र में अभी युद्ध चल रहा है वह क्षेत्र हमारी ऊर्जा आवश्यकताओं का बड़ा केंद्र है। इसकी वजह से दुनिया भर में पेट्रोल और डीजल को लेकर संकट की स्थिति बनती जा रही है। यह देश के 140 करोड़ देशवासियों के हित से जुड़ा विषय है। इसमें स्वार्थ भरी राजनीति का कोई स्थान नहीं है। ऐसे में जो भी लोग अफवाह फैला रहे हैं वे देश का बहुत बड़ा नुकसान कर रहे हैं। मैं सभी देशवासियों से अपील भी करूंगा कि वो जागरूक रहे, अफवाहों के बहकावे में न आए। पंतप्रधान भाषणातून लोकांमध्ये भीती निर्माण करतात आणि नंतर सांगतात की पॅनिक होऊ नका, अफवांवर विश्वास ठेवू नका, अशी टीका काँग्रेस नेते नाना पटोलेंनी केली। तर इंधनाचा पुरेसा साठा असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। स्वतःच प्रधानमंत्र्यांनी लोकसभेमध्ये वक्तव्य केलं की कोरोनासारखी परिस्थिती होणार, म्हणजे लोकांना त्यांनी पॅनिक केलं। आता सांगतात पॅनिक होऊ नका आणि अफवा होऊ नका। गॅस असेल, डिझेल असेल, पेट्रोल असेल, त्याचं शॉर्टेज सुरू झालेलं आहे। महिनोमहिने लोकांना गॅस मिळत नाही, ही तेवढी वस्तुस्थिती आहे। जी काही वस्तुस्थिती आहे ती लोकांच्या समोर मांडली पाहिजे। नुसतं पॅनिक होऊ नका असं सांगण्यापेक्षा जी काही स्थिती आहे त्या स्थितीशी अवगत केलं पाहिजे, कारण की प्रत्येकाला या सगळ्या गोष्टीच्या पुढे जावंच लागणार आहे। पण जी काही परिस्थिती आहे ती अजून देशाच्या जनतेसमोर येऊन नाही राहिलेली आहे। सरकार म्हणतं की आमचा जो साठा भरपूर आहे, पेट्रोल डिझेल आहे, गॅस आहे, मग वास्तविकता काय ते लोकांच्या समोर मांडली पाहिजे। कोणी अफवा पसरवू नये। ज्यावेळी लोकांनी रांगा लावल्या होत्या त्याही वेळी आम्ही सांगत होतो की आपण रांगा लावू नका, पुरेसा साठा आपल्याकडे आहे। पण तरी काही लोक अफवा पसरवत होते। आता अफवा पसरवणाऱ्यांवरही आम्ही कारवाई सुरू केलेली आहे। त्यामुळे मला असं वाटतं की आता या रांगा लागणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।